चिकलठाणा परिसरातील महावीर जैन गौशाळेतील जनावरांना चारा नाही, जनावरे मरायला टेकलीत। गौशाळेवर कारवाई व्हावी याकरिता वंचित बहुजन आघाडी तसेच प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। गौमाता रक्षण आणि संगोपनाच्या नावावर शहरातील चिकलठाणा परिसरात असलेल्या श्री महावीर जैन गौशाळेतील जनावरे मृत अवस्थेत असून या गौशाळेत जनावरांना चारा नसल्याने दगावत आहेत असा आरोप करत या गौशाळा चालकावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडी तसेच प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी यांना दिले आहे। आमची एवढीच मागणी आहे का, माझं नाव नितीन साहेबराव शेजवळ, मी राजनगरतून आहे। आम्ही 27 नोव्हेंबर रोजी तिथे गेलो असता तिथली परिस्थिती आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही परत 4 ऑक्टोबरला तिथे गेलो तर अक्षरशः तिथं म्हणजे चाऱ्या वाचून अक्षरशः मुके प्राणी म्हणजे अक्षर जमिनीला बसलेले, म्हणजे त्याला उठण्याची सुद्धा त्यांच्यात क्षमता नाही, एवढे तिथले बेकार हाल चालू आहे। तर हे प्रशासनाने याची कुठेतरी दखल घेऊन त्या मुक्या प्राण्यांना न्याय मिळवून दिला तर यातच आम्हाला कुठेतरी समाधान वाटेल। मी अनिल जगन्नाथ मैन, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, तालुका प्रमुख गंगापूर। चिकलठाणा परिसरामध्ये गौशाळा आहे, त्या गौशाळेचं नाव आहे श्री महावीर जैन गौशाळा। त्या परिसरामध्ये 300 ते 350 गाया आहेत। त्या गौमातेला अन्नाचा एक कणही खाण्यासाठी नाही। आम्ही अनेक वेळा 2-3 वेळा तिथे गेलो, प्रत्येक वेळेस तिथं चारा दिसत नाही। गायची अशी दुर्दशा झालेली आहे, पूर्ण हाडकं दिसत आहेत। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की साहेबांना तत्काळ त्या प्रकरणाची दखल घ्यावी, गौमातेला न्याय द्यावा, त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी जंगलामध्ये सोडून देण्यात यावं किंवा गोरगरिबांना त्या गाया वाटप करण्यात यावं। 350 ते 350। आमचं म्हणणं असं आहे की खेड्यापाड्यातील गोरगरीब लोकांना त्या गाया सांभाळण्यासाठी द्यावा, नाही तर आम्ही सर्व जिम्मेदारी घ्यायला तयार आहे। त्या सगळ्या गौमाता आमच्या ताब्यात द्यावा। आम्ही प्रत्येक व्यक्तीचं हमीपत्र घेऊन त्या गायाचं वाटप करू आणि त्यांचं पालन करण्याची जिम्मेदारी घेऊ। म्हणजे विशेष म्हणजे गौशाळेचे एवढे हाल होत आहे, त्याच्यामुळे भावना दुःखाचे विषय काय। माझं तर असं म्हणणं आहे की लोकांना पुढाकार घ्यावा, गौमातेला तिथं चारा आणून द्यावा किंवा त्या गौमातेची योग्य अशी सोय घेण्यासाठी काही पाठपुरावा करावा।